खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। राज्यात या तारखेला आजपासून पीक विमा जमा होणार। खरीप रब्बी पीक विम्याची जी काही शेतकऱ्यांची समस्या होती, या समस्येवरती सरकारने आता उपाय दिलाय। राज्यामध्ये 20 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा जमा होणार। पीक विमा संदर्भातील अपडेट घेऊन आलो आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे दावे रखडलेले होते, अशा सर्व शेतकऱ्यांचे दावे आता सुरू झालेले आहेत आणि PMFBY म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 15 तारखेपासून पडायला सुरुवात होणार आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग चिंतित होता, पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार, परंतु आता पीक विम्याचे राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती PMFBY पोर्टल अंतर्गत आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। बऱ्याच दिवसानंतर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यामध्ये जे काही नवीन बजेट मंजूर झालेलं आहे, या बजेटच्या अंतर्गत 2025-26च्या निधीमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी हेक्टरी 17,500 रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे। मग यामध्ये हे पैसे कोणाला मिळणार आहे आणि हे आपले पैसे जमा झाले का नाही हे कसं चेक करायचं, प्रधानमंत्री फसल विम्याची अपडेट काय आहे, चला तर जाणून घेऊया। आज जे काही आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्गांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आता हे सर्व नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत पैसे देण्यास सरकारने सुरुवात केली आहे। मग आता हे पैसे कोणासाठी येणार, किती तारखेपर्यंत येणार आणि किती दावा आहे, ही सर्व अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत। प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवरती गेल्यानंतर आधार बेस OTP टाकायचा आहे। त्या ठिकाणी आधार बेस OTP टाकल्यानंतर आपल्याला समजणार आहे की किती पैसे जमा झाले आहे, कोणत्या अकाउंटवरती हे पैसे जमा झाले आणि कशा पद्धतीने पैसे जमा होत आहे, पेमेंट डेट येत आहे, क्लेम पेड डेट येत आहे आणि किती क्लेम मंजूर झाला आहे, ही सर्व अपडेट PMFBY अपडेटच्या अंतर्गत येत आहे। आता साधारणपणे हेक्टरी 17,500 ते 35,000 पर्यंत आपल्याला ही पैशाची रक्कम पाहायला मिळते। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं शेतकरी वर्ग जो काही नाराज झालेला होता, यांना शेतकऱ्यांना आता या बजेटच्या माध्यमातून प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे पैसे जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपले पैसे जमा झाले की नाही, कोणत्या अकाउंटवरती जमा झाले, काय परिस्थिती आहे, ही सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि यादी जी काही चेक करायची आहे आपल्याला, ती यादी सुद्धा बघण्यासाठी चॅनलच्या माध्यमातून आपण लाईक करायला विसरू नका। बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता PMFBY चे पैसे कधी जमा होणार। आता ही PMFBY ची जी काही शेतकऱ्यांची समस्या आहे, ही समस्या पूर्ण झाली आहे आणि राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे पैसे जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी लागू आहे। या वर्षी अतिवृष्टीमुळे जवळजवळ 40 लाख हेक्टरचं नुकसान झालं। मग प्रत्येक जिल्ह्यावाईज केंद्रीय पथक राज्यातील जे काही सहकारी आहे, केंद्र आणि राज्य सरकारी महसूल आणि वन विभागाच्या अंतर्गत ही नुकसान भरपाई देण्यात आली। ही नुकसान भरपाई जी आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत देण्यात आलेली आहे। आता या नुकसान भरपाईची यादी जी आहे ती अतिवृष्टी विभागाचे जे काही PMFBY पोर्टलवरती जाहीर केलेली आहे। DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, यामध्ये फंड जो आहे तो डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपल्याला जमा होताना पाहायला मिळणार आहे। गेल्या काही दिवसापासून रखडलेले पीक विमे आहे, हे सर्व अपडेट्स आपण चॅनलच्या माध्यमातून देऊन असतो। चॅनलला तुम्ही जर नवीन असाल, चॅनलच्या माध्यमातून लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। प्रधानमंत्री फसल विमा योजना हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची योजना आहे आणि हिचे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपल्याला पैसे जमा होताना पाहायला मिळणार आहे। जर अपडेट्स आपल्यास आवडले असल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका। चॅनलच्या माध्यमातून प्रधानमंत्रीचे अपडेट्स आपण रोजच्या रोज देत असतो। PMFBY ही सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची योजना आहे। लातूर असेल, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर असेल, विदर्भ असेल, या सर्व ठिकाणी आता हे पैसे जमा होणार आहे। ही अपडेट्स आपल्यास आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।